जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 8वा अखंड ध्यान निरूपण नाम श्रीराम समर्थ। बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे। जय सद्गुरु। जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोधातील दशक 14वा, त्यामध्ये समास 8वा आहे अखंड ध्यान निरूपण नाम। अखंड ध्यान म्हणजे काय? देवाची खरी ओळख म्हणजे सर्वत्र परमात्मा आहे, आणि ही ओळख होण्याच्यासाठी आत्मानुभव पाहिजे, आत्मसाक्षात्कार पाहिजे। यासाठी विवेक बुद्धीने आचरण केलं पाहिजे, आणि अहंकार रहित नामस्मरण आणि देवाचं स्मरण केलं पाहिजे। अखंड ध्यान म्हणजे मन सतत देवावर ठेवून देहाचे व जगाचे कार्य करत राहणे म्हणजे अखंड ध्यान होय। ध्यान करताना मी ध्यान करतो हा अहंकार नको, अनन्य सहज भाव पाहिजे, जो सर्वोत्तम आहे। खोट्या परंपरा, खोट्या कल्पना, बडबडी, अंधश्रद्धा टाळाव्यात। विवेकाने माया तोडावी, प्रत्ययाने सत्य जाणावे। समर्थ आपल्याला सांगतात की बघा, बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे। भूतकाळामध्ये याच्या आधीच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला आधी सांगितलं होतं, युगधर्म निरूपण नाम समास 7वा, यामध्ये शेवटच्या ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं होतं? बरे वडिला असं काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे। आणि मग समर्थांनी सांगितलंय, मग जो काही प्रसंग झाला, मग प्रसंगे बोलले स्वभावे क्षमा केले पाहिजे। जो काही प्रसंग झाला त्यांना आता क्षमा केली पाहिजे। जो काही प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणांनी स्वतःला शहाणं करावं। त्यासाठी समर्थांनी अखंड ध्यान निरूपण नाम हा समास आम्हाला दिलेला आहे, समास 8वा। आता आम्ही आठवायचं आहे। भूतकाळातील चुका झाल्या, मग त्यातून दुःख आलं, मग त्या चुकांवरती आणि दुःखांवरती राहून काही साध्य होणार नाही। जे झालं ते झालं, आता तरी विवेकाने शहाणपणाने पुन्हा उभं राहायचं आहे। याची आठवण करून देण्यासाठी हा समास 8वा आहे। जसं एखादं लहान बाळ चालायला लागतं, पडतं, पुन्हा उभं राहतं, हळूहळू चालू लागतं, तसं आयुष्यातील चुका मागे टाकून अध्यात्माच्या मार्गावरती चालत राहिलं पाहिजे। बरोबर आहे? आता बघा पुढे सांगितलंय, देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती, मूर्ख अभक्त व्यस्ती, दारिद्र्य भोगीजे। मग काय करायचं? देवपूजा ही विमळ हाताने करायची आहे। विमळ म्हणजे ज्याच्यावरती मळ नाही असा तो, म्हणजे शुद्ध आहे। असा विमळ कोण आहे? जो विलक्षण आहे तो विमळ आहे, ज्याच्याकडे कुठलं लक्षण नाही, ज्याच्याकडे कुठला मळ नाही, असा तो देव। मग देवाची पूजा तशीच झाली पाहिजे, शुद्ध हातांनी, शुद्ध हेतूनी, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे शुद्ध मनाने ती देवपूजा व्हावी। मूर्ख, आळशी, अभक्त व्यक्तीला पूजा करून सुद्धा सुख लाभणार नाही। समर्थांनी सरळ सांगितलंय, देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती, मूर्ख अभक्त व्यस्ती, दारिद्र्य भोगीजे। म्हणजे फक्त हातपाय धुवून आला आणि पूजा केली, पण मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, कपट आहे, तर ती जी केलेली पूजा आहे ती निष्फळ ठरणार आहे। अगदी स्पष्ट शब्दात सांगितले, देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती, मूर्ख अभक्त व्यस्ती, दारिद्र्य भोगीजे। देवाची पूजा करण्यासाठी शुद्ध
हाताबरोबर शुद्ध अंतःकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा जो कोणी पूजा करेल तो मूर्ख असेल, तो अभक्त असेल, तर त्यांनी केलेली पूजा मनामध्ये कपट, क्रोध ठेवून केलेली पूजा ही निष्फळ राहणार आहे. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची करावे सर्वोत्तमाचे. सगळ्यात आधी केलं काय पाहिजे? आधी देवास ओळखावे, सगळ्यात आधी देवाला ओळखलं पाहिजे. मग अनन्य भावे भजावे, मग त्याचं भजन करत राहायचं अनन्य भावाने. अखंड ध्यानची करावे सर्वोत्तमाचे, आणि मग त्याचं ध्यान हे अखंड करायचं. समर्थांनी फक्त ध्यान करायला नाही सांगितलं, तर ते अखंड आहे, ज्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही, असे ते ध्यान करावे सर्वोत्तमाचे. बरोबर. आधी देवास ओळखावे. आधी औषध पाहिजे. औषध कोणतं आहे हे जाणून घेतलं तरच त्या रोगावरती, त्या व्याधीवरती उपचार होणार आहे. देव म्हणजे कोण? मुख्य देव कोणता आहे त्याची ओळखच नाही झाली आणि नुसतीच भक्ती करत राहिला तर तो अज्ञानी आहे. आधी ते तत्व समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या तत्वाचं अनन्य भावाने ध्यान धारण केलं पाहिजे. बरोबर. आता बघा पुढे सांगितलंय, सर्वांमध्ये तो उत्तम, तया नावो सर्वोत्तम, आत्माना आत्मा विवेक वर्म ठाई पडावे. तो जो उत्तम आहे, तो जो सर्वोत्तम आहे, तोच खरा ध्यानाचा विषय आहे, म्हणजे आत्मा. आत्मा हा सर्वोत्तम. मग आत्मानात्मा विवेक साधल्याशिवाय ध्यान काय फलद्रूप होणार नाही. बरोबर. जो सर्वांमध्ये उत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हटलं जातं. आत्मानात्मा विवेक वर्म ठाई पडावे. आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक साधल्याच्या शिवाय ध्यान काय फलदायी होणार नाही. सोनं आणि पितळ एकत्र असताना खरं सोनं ओळखलं तरच किंमत कळणार आहे. बरोबर. जाण जाणो देहरक्षी, आत्माद्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रास परीक्षे जाणपणे. आता इथं सांगितले देहाची काळजी घ्यायलाच पाहिजे. जाण जाणो देहरक्षी, देहाचं रक्षण हे जाणीवेतून केलं पाहिजे. आत्माद्रष्टा अंतरसाक्षी, पण आपल्यामध्ये द्रष्टा म्हणून आत्मा आहे, याचा तो साक्षीदार आहे. पदार्थ मात्रास परीक्षे जाणपणे, मग हा जो देह आहे हे आपण नाही, आत्मा हा साक्षी आहे आणि तो फक्त पाहणार आहे. बरोबर. कार चालवणारा चालक कार नाही आहे. बरोबर ना. कार वेगळी आहे, पण त्या कारच्या आतमध्ये जो चालक आहे तो त्या कारचा काय आहे? आत्मा आहे. कार वेगळी आहे. तसे ही शरीररूपी कार वेगळी आहे, आणि या शरीररूपी कारला चालवणारा जो चालक आहे तो आत्मा आहे. तो सगळं पाहणार आहे. मागं बघणार, पुढं बघणार, उजवीकडे बघणार, डावीकडे बघणार, तो साक्षी आहे. हा अपघात कारचा होतो, चालकाचा नाही. बरोबर. तसंच असतं. देहाची काळजी घ्या, पण देह आपण नाही असे जाणून जगा. आणि त्या देहामध्ये असणारा हा साक्षी आहे, आत्मा जो आहे हा साक्षी आहे, आणि तो फक्त पाहणार आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणून समर्थांनी या ओवीची सुरुवात कशी केली? जाण जाणो देहरक्षी, आत्माद्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्र असं परीक्षी जाणपणे. हा जो सर्वोत्तम असा द्रष्टा आहे आत्मा, तो कसा आहे? तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचेतीने प्रत्यय येतो प्राणीमात्रे. तो जो सर्वोत्तम आहे, ते जे आत्व तत्व आहे ते सकळांमध्ये आहे.
ते आत्मतत्व सर्वांमध्ये आहे. इंद्रिय ग्राम चेष्टवितो, इंद्रिय त्याच्यामुळेच चालतात. मग किती इंद्रिय आहेत आपल्याकडे? कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे सगळे चालतात. मग प्रचितीने प्रत्यय येतो, आणि याची प्रचिती घेतल्यानंतरच काय प्रत्यय येतो? प्राणी मात्र. आम्हाला इंद्रियांच्यामुळेच प्रत्यय येतो, त्यांच्यामुळेच आपल्याला ज्ञान येतं, आणि त्या इंद्रियांना चेतवणारा कोण आहे? ते आत्मतत्व आहे. बरोबर. हे जे प्राणी मात्र आहेत ते कसे आहेत? प्राणी मात्री जगदांतरे, मनोनी राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये तो देव आहे. म्हणून द्वेष करू नका, कुणाशीच द्वेष करू नका, सर्वांशी समभाव ठेवावा. बरोबर. गरीब श्रीमंत, लहान मोठा, कुणी कसा जरी असला तरी त्यांच्यामध्ये एकच प्राणशक्ती आहे, त्यांच्यामध्ये एकच ते सर्वोत्तम असं आत्मतत्व आहे. त्यामुळे कुणाशी द्वेष करायचा नाही, वैरपत करायचं नाही, सर्वांशी समभाव ठेवायचा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय समत्वम योग उच्यते. जिथे समत्व आहे, समभाव आहे, तिथेच योग आहे. योग कसा आहे? जिथं गरीब श्रीमंत, लहान मोठा, सान थोर, ज्येष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भेद केला जात नाही, कारण त्यांच्यामध्ये एकच समान तत्व आहे, ते म्हणजे सर्वोत्तम असं आत्मतत्व. बघा सांगितलं पुढं, देव वर्ततो जगदांतरी, तेचे आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणी मात्रे बरे पहा. तो जो देव आहे तो कुठं कुठं आहे? तो विश्वभर व्यापलेला आहे, तो वैश्विक आहे, तोच तुमच्या आमच्या अंतरी आहे. त्याच्यामुळे त्याला बाहेर शोधायचंच नाही. कुठं पाहायचं? आत बघायचं. देव वर्ततो जगदंतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोक्याची प्राणी मात्री बरे पहा. त्रैलोक्यात शोधायला जायचं नाही, बाहेर शोधायला जायचं नाही, त्याला आपल्या अंतरी शोधायचं आहे. बरोबर. जसं पाणी बाहेर आहे, सर्वत्र आहे, 71% पाणी आहे, पण हे जे चैतन्य आहे हे तुमच्या आमच्या अंतरी पण तेच पाणी आहे, 71%. म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती जे जे जितक्या प्रमाणात आहे तेच तुमच्या आमच्या प्रमाणात. मग बाहेर कशाला जायचं? आतच शोधायचं ना. जी पंचतत्व आहेत, बघा आपल्या कुठल्याही डॉक्टरला जाऊन विचारायचं, म्हणजे आपल्याच्या देहामध्ये प्राण्याचं प्रमाण किती आहे? तो म्हणतो 70, 75, 71, 72. अरे एक्झॅक्ट सांग म्हणायचं, डॉक्टर साहेब किती आहे? तर सांगेल तो 71% पाणी आहे. मग पाणी पृथ्वीवरती किती आहे? मग पृथ्वीवरती असलेलं पाणी हेही तितकंच आहे जितकं आपल्या शरीरामध्ये आहे. त्यामुळं जे बाहेर शोधायला जायचं आहे ते शोधूच नका, ते अंतरी शोधा, मिळेल. बघा आता पुढे सांगितलं, मुळी पाहणारा तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मुळात पाहिलं तर तो एकच आहे, आणि तो सगळ्यांच्या ठाई विभागलेला आहे. तो विभागलेला आहे देह आणि प्रकृतीने, त्याच्यामुळे तो आपल्याला भिन्न वाटतो. प्रकृती बदलली, देह बदलला, तो भिन्न वाटू लागला. मुळात तो एकटाच आहे. मत्स्य अवतार घेतला, कुर्मा अवतार घेतला, वराह अवतार घेतला, असे दशावतार घेतले, गरजेनुसार दशावतार घेतले, पण मुळात तो विष्णू एकच आहे. ती विष्णू जे काही स्वरूप आहे ते खरं पाहायला गेलं तर एकच आहे, पण ते वेगवेगळं विभागलं गेलं, कारण सत्ययुगामध्ये ज्याची गरज होती
ते सगळे तिथं आले. पहिले सगळे अवतार होते, मत्स्य कुर्म वराह सांगितलं आपल्याला समर्थांनी. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्रीवल्लभ. जिथं जसं जसं कृतयुगामध्ये जनार्दन, त्रेतायाम रघुनंदन, त्रेतायुगामध्ये रामाचा अवतार घ्यायला लागला, द्वापारे श्रीकृष्णाचा अवतार घेतला, आणि मग हे सगळे भिन्न भिन्न झाले देह प्रकृतीने. मग पुढं काय सांगितलं? भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुता एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. आत्मा एक आहे, पण देहामुळे तो अनेक वाटू लागला. कारण त्याचं बोलणं, वागणं, विचार करणं हे त्याच्यामुळंच होतं. बघा ना, विष्णू एकच होता, पण विष्णूचं दिसणं, वागणं, बोलणं, विचार करणं त्याच्यामुळे ते वेगळं पण दिसून यायला लागलं. पण खरं तर ते एकच आहे. म्हणजे प्रभू श्रीराम यांचं बोलणं, वागणं, त्यांची विचारशैली वेगळं वेगळं असल्यामुळे ते आपल्याला काय वाटले? वेगळे वाटले. मग श्रीकृष्ण आले. श्रीकृष्णांचं पण तसंच झालं. बोलणं, वागणं, विचारशैली श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली, श्रीरामांनी सांगितली नाही. प्रभू श्रीराम भर दुपारी जन्माला आले, प्रभू श्रीकृष्ण भर रात्री जन्माला आले. हे सगळं त्यांना भिन्न करणार आहे. त्यामुळे तो एकटाच एवढ्या भिन्न रूपामध्ये आपल्या समोर आला की आता आपल्याला काय झालंय? सगळं भिन्न भिन्न वाटायला लागलंय. भिन्न भासे देहाकारे, हा देहामुळे ते भिन्न वाटायला लागला. मग प्रस्तुता एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. पुढे सांगितलं बघा, आपुले पारिके सकळ लोक, पक्षी स्वापद पाश्वादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. हे सगळ्यांमध्ये पक्षी, प्राणी, जलचर, वनचर या सगळ्यांमध्ये कोण आहे? तेच ते आत्मतत्व आहे, तीच चेतना आहे, ती एकच आहे, ती सर्वोत्तम आहे. खेचर, भूचर, वनचर, नाना प्रकारे जळचर, चत्वार वाणी विस्तार, किती म्हणून सांगावे. बघा ना, खेचर असू द्या, भूचर असू द्या, वनचर असू द्या, नाना प्रकारचे जलचर असू द्या, मग 4 वाणी असू द्या, 4 खाणी असू द्या, है ना, 4 खाणी जिथून 4 उत्पत्ती झाल्या, उद्बीज, अंडज, स्वेदज, जारज, अशा 4 खाणी यांचा विस्तार जर झालेला आहे तो त्यांच्यापासूनच झालेला आहे. बघा पुढे सांगितलंय, समस्त जाणविने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. मग जर आपण समस्त जाणीवेने वर्तन केलं, जाणीवेतून पाहिलं आणि रोकडी प्रचिती घेतली, तर समजेल की त्याची आपुली संगती अखंड आहे. तो आणि आपण, तो आहे आणि आपण नाही, आपण आहे आणि तो नाही, असं कधीच होत नाही. त्याची आपली संगती जी आहे ना, ती अखंड आहे, ती चेतना आहे. जसं आपण मगाशी उदाहरण पाहिलं, ही आपण, आपलं शरीर, आपला देह म्हणजे कार आहे, आणि ह्या कारला चालवणारा जो चालक आहे, तर तो आहे आत्मतत्व, तो आहे सर्वोत्तम. ही तुमची आमची असलेली संगत आहे आणि ती अखंडित आहे. त्यामुळं काय झालं? जगदांतरे वोळला धनी, किती एकवटले प्राणी, परी ते वोळायाची करणी आपणापासी. मग ह्या जगदांतरावरती वोळला धनी, किती एकवटली प्राणी, परी ते वोळायाची करणी आपणापासी. मग हे विश्व ज्ञानशक्तीवरती चालतं. परमात्मा तोच खरा धनी आहे, आणि त्याला ओळखण्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? अंतर्मुख झालं पाहिजे. आता कारखान्यामध्ये गेलात, आणि त्या कारखान्याचा मुख्य मालक काही दिसत नाही, पण तिथं जाणीवेने पाहिलं तर असं दिसून येतंय की तिथले सर्व व्यवहार, तिथलं सर्व कामकाज
अगदी पद्धतशीर चालू आहे. अगदी अगदी कुठेही काही प्रॉब्लेम नाही. मालकाने रोज यायची सुद्धा गरज नाही. मालक महिन्यातून 2 महिन्यातून एकदाच येतो कारखान्यात. बरोबर. पण हे सगळं चालतं व्यवस्थित. सर्व व्यवहार, सर्व कारभार. दुर्जन प्राणी त्यांच्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. दुर्जन प्राणी त्यांच्यामध्ये पण देव आहे, त्याचा लाताड स्वभाव आहे, जरी राग आला तरी त्याच्याबरोबर तंडो नये. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेक विवरणे, विवेक सज्जनची होणे, सकळ लोकी. प्रसंगानुसार विवेकाने विवरण करायचं, विवेकाने सज्जन व्हायचं सकळ लोकांसाठी. समर्थ आपल्याला असं का सांगतात? कोणावर राग धरू नका. अगदी दुर्जनामध्ये देव आहे हे ओळखा आणि विवेकाने वागा. समर्थांचा आवडता शब्द आहे विवेक. समर्थ परत परत सांगतात, पुढे विवेके विवरणे, विवेक सज्जनचे होणे. विवेकानं पाहिलं तर आपल्याला काटेरी झुडूप, काटेरी झाड आपल्याला वाटतं ते काहीच कामाचं नाही. पण विवेकाने जर पाहिलं तर त्याच बाबळीचा डिंक हा सर्वोत्तम असतो. विवेकाने पाहिलं तर समजतं त्या बाबळीमध्ये औषधी गुण आहेत. त्या माळावरती फुललेली एकच बाबळ असते, आपल्याला वाटतं ती काही कामाची नाही, ती कापून टाकावी, तोडून टाकावी. पण तिच्यासारखं तिच्यामध्ये सुद्धा जरी ती आपल्याला हीन वाटत असली, दुरुपयोगी वाटत असली, तर तिच्यामध्ये सुद्धा काय आहे? चांगलं बीज आहे, चांगले गुण आहेत. जेव्हा आपण सद्गुण आणि दुर्गुण म्हणतो त्यावेळेस मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की गुण आहेत. मग ते गुण जे चांगले आहेत ते सद्गुण, जे वाईट आहेत ते दुर्गुण. बरोबर. आत्मतत्वी दिसता भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद, औषधी भेद. मग गरळ आणि अमृत झाले, परी आपण पण नाही गेले, समक्षाक्षते आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. देहा हा जो भेद आहे हा देहाच्या अभिमानामुळे आहे, देहामुळं आहे. आत्मा एकच आहे, त्याला साक्षीभाव ठेवला पाहिजे. समुद्र एकच आहेत पण त्यामध्ये लाटा अनेक आहेत, तसं झालंय. आत्मतत्वी दिसता भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद, औषध भेदे. गरळ आणि अमृत झाले, परी आपण पण नाही गेले, साक्षात्वे आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. बरोबर. अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे. नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन, तैसेची हा भगवान सकळा गटी. तेणे विण कार्यभाग अडे, सकळ काही तेणे विण घडे, प्राणी विवेके पडावे, तेणेची योगे. अगदी सांगितलंय काय? जो मनाने आज स्थिर होतो त्यालाच खरा ईश्वर जाणवतो. जागृती स्वप्न सर्व त्याच्याच अधीन आहेत. झोपेत सुद्धा श्वास चालतोच की. कशामुळे चालतो? ती चेतना आहे म्हणून. नाहीतर तुम्ही आम्ही शवासनामध्ये आहोत. पण तुमच्या आमच्या अंतर्निष्ठ जो पुरुष आहे तो अंतर्निष्ठेने इतका विशेष आहे की जगामध्ये जो जगदीश आहे त्याला आपण ओळखू शकतो. नयनेची न पाहावा नयन, डोळ्यांनी डोळेच पाहावे. मने शोधावे मन, मनाने मन शोधावे, तैसेची हा भगवान. बरोबर. सकळांमध्ये आहे, त्याच्या विना कार्यभाग अडतो.
सकळ काही त्याच्यामुळेच घडतं. प्राण्यांना विवेक सुद्धा मिळतो त्याच्याच योगाने. बरोबर. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती. अखंड ध्यान म्हणजे देवाचं सतत नामस्मरण करणे. अखंड ध्यान कसं असतं? जसं आई मुलाला विसरत नाही. बरोबर. काही झालं तरी तिचं ध्यान, तिचं अखंड ध्यान, आईचं अखंड ध्यान हे मुलावरतीच असतं. तसं अखंड ध्यान हे आपल्याला ज्यांनी जन्माला घातलेलं आहे त्याच्या नामस्मरणामध्ये असावं. अगदी सहज, त्याचं कुठलंही विशेष कष्ट न करता जे होतं ते अखंड ध्यान होय. तेच सांगितलं, अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती. बरोबर. परी ते धरिता ही धरेना, ध्यानी येती व्यक्तीना, उगीच कष्ट ते मना, कासावीस करुणी. मूर्ती ध्यान करिता सायासे, येथे एकची एक दिसे, भासो नये तेची भासे विलक्षण. ध्यान देवाचे करावे किंवा देवल्याचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. मूर्ती ध्यान करतोय. मूर्ती ध्यान करताना मूर्ती ध्यान जर देहाभिमानासह असेल तर ते अपूर्ण आहे. मूर्ती हे फक्त प्रारंभीचं एक साधन आहे. प्रारंभीचं आहे ते. सुरुवातीसाठी मूर्ती ध्यान हे ठीक आहे, पण नंतर मात्र त्याचा साहस करण्याची गरज नाही. ध्यान देवाचे करावे. आधी सुरुवातीला ठीक आहे मूर्ती ध्यान, समर्थांनी सांगितलंय. नुसतं फोटोवरती प्रेम करून त्या व्यक्तीची पूर्ण ओळख होईल का? तसं त्या मूर्तीवरती प्रेम करून त्या अंतरात्म्याची ओळख पूर्ण होईल का? नाही होणार. मग आलंबन म्हणून आम्ही सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, म्हणून ते जे मूर्ती ध्यान करत राहील त्यासाठी आपण सायास केला आणि मग आपल्याला तेच ते दिसायला लागलं. तेथे एकची एक दिसे, भासो नये तिची भासे विलक्षण. हे उत्तमाचं ध्यान होतं, पण ती प्रारंभीची अवस्था होती. नंतर तो विठुराया तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये विसावणं हेही तितकंच गरजेचं आहे. बघा, मग त्यासाठी सांगितलं, देह देऊळ आत्मा देव, कोटे धरून पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारीस आहे, प्रत्येविन सकळ पिसे अनुमान ध्यान. अनुमाने अनुमान वाडे, ध्यान दरिता सेवेची मोडे, उगीच कष्ट ती बापुडे स्थूळ ध्यान. मग हे स्थूळ ध्यान काय आहे? मग असे आपण मूर्ती ध्यान पाहिलं, आता स्थूल ध्यान, अनुमान ध्यान हे पाहूया. याच्यामध्ये स्थूल म्हणजे तुमचं आमचं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ते मंदिर आहे. समाजाने सांगितलंय देह देऊळ आत्मा देव. मग या देहरूपी स्थूल देहामध्ये जो आत्मा आहे तो देव आहे. मग स्थूल ध्यानाने मन थकतं, सूक्ष्म ध्यानाने फळ मिळतं. बरोबर. मग हे समजलं पाहिजे, स्थूल काय आहे, सूक्ष्म काय आहे. जे स्थूल आहे ते पंचमहाभूतांनी निर्मित आहे. जे सूक्ष्म आहे ते स्थूलाच्या पलीकडे आहे. देवास देहदारी कल्पती, तेथे नाना विकल्प उठते, भोगणे त्यागणे वित्पत्ती देहयोगे. ऐसे मणी आठवते, विचारिता बलतेची होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी, दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये,
साधक कासा वीस होय अंतर्यामी. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष लागले मन. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. देह कल्पून ध्यान केल्यास विकल्प कल्पना वाढतात आणि खऱ्या ध्यानात मन शून्य होते. स्वप्नातलं धन जे आहे ते स्वप्नातच मिळतं. जागेपणी कसं मिळेल? ते नाही मिळणार. बरोबर आहे का? फुटक मन एकवटले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहा नका. फुटकं तुटकं ध्यान केलं तर तिथं काही सार्थक होणार नाही. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित. हाची सर्व सावचित बरा पहावा. मग जो अखंड ध्यान करतोय तो कसा आहे? सावचित आहे आणि तोच बरा आहे. ध्यान धरितो तो कोण? ध्यानी आठवतय ते कोण? दोन्हींमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. ध्यान कोण धरतंय आणि ध्यानामध्ये आठवतंय कोण? या दोघांमध्ये अनन्य असं लक्षण असलं पाहिजे आणि ते आम्ही पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे. ज्ञानी तो विवरण पाहे समाधाने. मन हे विखुरलेलं असतं. मन जेव्हा विखुरलेलं असेल तर ध्यान खंडित होत राहतं. अखंड ध्यानासाठी मन पूर्णपणे एकाग्र पाहिजे. बघा, एखादं भांड आहे आणि ते गळतंय, मग त्यात तुम्ही किती पाणी होता, त्या पाण्याचा साठा काही होणार नाही. तसं तुम्हाला ध्यान करायचं आहे, पण ते तुटकं फुटकं मन आहे तुमचं. मन एकाग्र असतं तर ते ध्यान झालं असतं. पण मनच तुटकं फुटकं आहे तर त्यातून काही सार्थक होणार नाही आहे. ध्यान कोण धरतंय, ध्यानामध्ये त्याला कोण आठवतंय, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यय विन बाधीचे भ्रमे. लोकदंड संभ्रमे चालती प्राणी. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसला अवलक्षण. प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती. मिथ्या समाचार उठविती, बाहुग्याच बोंबा घालती. मनास आणती अंती अवघेची मिथ्या. कोणी एक ध्यानस्थ बसला, कोणी एक शिकवी त्याला. मुकुट काढून माळी घाला म्हणजे बरे. खोट्या पद्धतीनं ध्यान जर केलं तर ते फसवं आहे. बनावट साधनांचा जर बाजार गजबजलेला असेल, मग बघा आता खोट्या नोटा आहेत आणि त्या खोट्या नोटा तुम्ही वाटल्या, किती वाटल्या, तर त्याची खरी संपत्ती काही तयार होत नाही. कधी ना कधी सापडतो. ही मिथ्या आहे. मिथ्या समाचार उठविती, बाहुग्याच बोंबा घालती. मनास आणती अंती अवघेची मिथ्या. हे सगळं खोटंच आहे. कोणी एक ध्यानस्थ बैसला, ध्यानामध्ये बसलेलाच नाटक करणं. कोणी एक शिकवी त्याला. एक जण ध्यानात बसल्यासारखं करतोय, एक जण त्याला शिकवल्यासारखं करतोय. एक जण म्हणतोय त्याचा मुकुट काढा आणि त्याला आता माळ घाला म्हणजे तो बरा दिसेल. फसवा फसवी आहे. हे सगळी जी साधनं आहेत ही ध्यानाची फसवी साधनं आहेत. बघा पुढं सांगितलंय, मनाचे ते काय दुष्काळ, जे आखूड कल्पिता माळ. सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे. प्रत्यक्ष कष्ट न लागती, दोरे फुले गुंफाई न लागती. कल्पनेची माळ थिटी करती, काय निमित्त. बुद्धिवीण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खासी खळखळ, कोणे करावे. मग केवळ कल्पनेवरती ध्यान करणे यांचा शुद्ध मूर्खपणा आहे. नुसतीच कल्पना करत सुटलाय. समर्थांनी सांगितलं ना, अनुमानीय वाडे अनुमान. नुसतेच तर्क लावत बसला, नुसत्या कल्पना करायला लागला, मग त्याच्या मनामध्ये आता दुष्काळ पडलाय आणि त्याची कल्पित माळ ही आखूड झालेली आहे. मग सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे. मग सांगणारे नाही ऐकणारा दोघेही मूर्ख आहेत. प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती, प्रत्यक्ष कष्टच नाही करायचं. दोरे फुले गुंफावे न लागती, दोऱ्यांची आणि फुलांची गाठ गुंफावी लागते बाबा. कल्पनेची माळ थिटी करती, मग ही कल्पनेची माळ जाता काय झाली, कमी पडायला लागली. त्याचं निमित्त काय, तर बुद्धीच नाही आहे त्याच्याकडं. तर तो कसा आहे, बाष्कळ आहे.
आणि अशा मूर्खांना खळखळ जास्त आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. जेने जैसा परमार्थ केला, तैसेच पृथ्वीवर दंडक चालिला. साता पाचांचा बळावला साभिमान, प्रत्येविन साभिमान. रोगी मारिले झाकून, तेथे अवघेचे अनुमान ज्ञान कैचे. सर्व साभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मोडावा. मायापूर्व पक्ष खंडावा, विवेके बळे. मग खोटं ध्यान, स्वाभिमान ध्यान हे रोग वाढवतात. खरा मार्ग म्हणजे अभिमान सोडून विवेकाने आत्मसाक्षात्कार करणे, हाच एक मार्ग आहे. आले आपण पाहिलं होतं, देव ओळखावा. आधी देव समजला पाहिजे, औषध समजलं पाहिजे, तर आपल्याला उपचार करता येणार आहे. पण इथं तर आजार लपवून ठेवलाय. एक तर आजार लपवून ठेवलाय आणि वरनं औषधच घेतलं नाही, तर रोग मात्र 100% वाढत जाणार आहे. तो कमी काय होणार नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.